नाशिकच्या मनमाडमध्ये शिवसेना ठाकरे गटानं धरणं आंदोलन केलं। मनमाड शहरासाठी बाह्य वळण रिंग रोड रस्ता मंजूर करावा, पालिकेकडून होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्याकडे लक्ष द्यावं यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। धुळे जिल्ह्यातून शिरपूर तालुक्यातून जाणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी शिरपूर फर्स्ट संस्था मैदानात उतरली आहे। यावेळी शिरपूर शहरातून जाणाऱ्या महामार्गावर संस्थेनं रास्ता रोको केला, तसंच जनसंवाद यात्रा काढून स्वाक्षरी मोहीम राबवली। सरकारी कागदपत्रांवर आता आईचं नाव बंधनकारक असेल असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। राज्यातील महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा पहिला मान अजित पवार यांनी पटकावला। मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरच्या आपल्या नावाच्या पाटीत त्यांनी तातडीनं बदल केला। अजित आशाताई अनंतराव पवार अशी पाटी त्यांनी दालनाबाहेर लावली। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले। शासकीय कागदपत्रांवर आता आईचं नाव बंधनकारक असेल, तसंच बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील कामगारांना घरकुलं देण्यात येणार आहेत। तर अयोध्येत महाराष्ट्र अतिथीगृहाच्या बांधकामासाठी भूखंड घेतला जाणार आहे। मावळ लोकसभा मतदारसंघासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय झाला। पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणानं 1972 पासून स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या। त्या जमिनींचा 12.5% परतावा देण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत झाला। मावळ लोकसभा मतदारसंघात या निर्णयाचा मोठा परिणाम दिसून येईल।